आतापर्यंत उठ सूट नेहा 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 करणं ना ओके होतं, पण जरा आता तिच्यापासून लांब राहा. आता तिचं नवं आयुष्य, तिचा नवा संसार सुरू होणार आहे. तिच्या आयुष्यात तिचा नवरा येणार आहे, नवरा. आता ना तू अक्षता टाकायलाच ये, म्हणजे यायलाच पाहिजे असं काही नाही हा, कारण लग्न आम्ही कसं घरगुती करतोय ना. यश, अरे कुठेस तू? केव्हापासून शोधतेय मी तुला. काही काम होतं? म्हणजे काम असेल तरच मी बोलते का तुझ्याशी? तसं नाही, तू शोधत होतीस म्हणून विचारतोय. तसाही ना तू हरवलेलाच आहेस. कायम बघावं तेव्हा स्वतःच्याच विचारात रमलेला असतोस. बाय द वे, मला ना माझी फ्रेंड भेटली होती नताशा. ती अब्रॉडला असते आणि तिथेच तिचा बिझनेस वगैरे बघते. गेस व्हॉट, मी तिच्याबद्दल तुझ्याशी बोलत होते आणि तिने मला तिच्या मुलीबद्दल सांगितलं. ओ माय गॉड, काय क्यूट दिसतीये ती, इतकी. मला हिला भेटायचंय. कशाला भेटायचं? अरे लुक ॲट हर, सुंदर आहे ही. ओके, वेल एज्युकेटेड आहे, चांगल्या फॅमिलीमधून. इट्स अ रॉयल फॅमिली. गेस व्हॉट यश, जस्ट विचार कर, 2 रॉयल फॅमिलीज एकत्र आले, सगळीकडे हेडलाईन होईल. माय गुडनेस. आणि जरी असं झालं ना तर मला खात्री आहे याचा आपल्या बिझनेसला सुद्धा खूप फायदा होईल. लग्न म्हणजे बिझनेस नाही ना काकू. मी कुठे असं म्हणते? तुझ्या बोलण्याचा अर्थ तर तोच आहे. नाही, व्हॉट आय मीन की एकदा भेटायला काय हरकत आहे? फोटो बघून किंवा 2-4 वेळा भेटून फार फार तर ओळख होते काकू, माणूस नाही कळत. राईट, पण फ्रेंडशिप होऊ शकते. तुम्ही डेटिंगला जाऊ शकता, बोलू शकता, तुम्हाला एकमेकांच्या हॉबीज कळतील, आवडीनिवडी कळतील. फक्त आवडी निवडी जुळल्या म्हणून लग्न करायचं? मी असं कधी म्हणाले? तू म्हणाली नाहीस, पण अर्थ तर तोच आहे ना. गॉड माय गुडनेस, मला ना तुझ्याशी कसं बोलावं हेच कळत नाही आता. पण मला कळून चुकलंय. डेफिनेशन ऑफ अ लाईफ पार्टनर. रिअली? दॅट्स लव्हली. मग सांग, म्हणजे आम्हालाही कळू देत ना, काय वाटतंय तुला तुझ्या लग्नाबद्दल, तुझ्या लाईफ पार्टनर बद्दल ते. काकू मला सांग, आपण लग्न का करतो? का करतो म्हणजे आपल्याला आपलं हक्काचं कोणीतरी असावं म्हणून. इथेच आपण चुकतो. हक्क फक्त एका वस्तूवर दाखवता येतो काकू, व्यक्तीवर नाही. व्यक्तीवर फक्त प्रेम केलं जातं आणि आपण हक्काने कोणावर तरी प्रेम करू शकू म्हणून आपण लग्न करतो. ओके ओके, आता ही तुझी फिलॉसॉफी, तुझे काय जे उच्च विचार आहेत ना ते पण थोड्या वेळासाठी मान्य होईल. ओके, पण समोरची जी मुलगी आहे तिचे सुद्धा हेच विचार असले पाहिजेत ना. एक्झॅक्टली माय पॉइंट. सगळ्यात आधी तर ती तुमची चांगली मैत्रीण असायला हवी. तुमच्यामध्ये खूप चांगली मैत्री असायला हवी, आणि तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही प्रामाणिक असता स्वतःशी, आणि त्याहीपेक्षा जास्त तुमच्या मैत्रीशी. आणि जेव्हा असं घडतं ना काकू, तेव्हा सगळं काही बोलून दाखवायची गरज नसते. न बोलताही त्या नात्यातली गंमत कळते. ती तुमच्यावर चिडते, रागावते, ओरडते, तिच्या मतांवर ठाम राहते. यश, 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 मी तुझ्याशी बोलतेय. यश, काय आहे? काय तू आता काय बोललास? काय चुकीचं म्हणालो मी? आधी इथे बघ. पण चूक कळल्यावर कबूलही करते, सॉरी म्हणते आणि पुन्हा एकदा तुमची जुनी मैत्रीण होते. आय एम सॉरी. आय नो तू रागवलायस माझ्या. मी कशाला रागवेन? कारण मी तुझ्याशी खोटं बोलले. आणि हे सगळं ना एका भेटीत घडत नाही, आणि कोणी सांगितलंय म्हणून ठरवून तर नाहीच नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. नेहाने आली अजून शेफाली? तुला ना नेहाशिवाय राहवत नाही. हा, आणि जेव्हा असं घडतं ना तेव्हा तुम्ही स्वतःचा विचार सोडून तिच्या सुखाचा विचार करावा लागतो. मला असं वाटतं की हेच ते नातं आहे जे लग्नानंतर सगळ्यांना हवं असतं.
गेली सिम्मी काकू. सवय नाही तिला अशा शब्दांची, अशा बोलण्याची. पण इफ यू डोंट माइंड, तू हे सगळं शेअर करू शकतोस, अजून कंटिन्यू करू शकतोस. माझा निर्णय ठरलाय समीर. येस यश, तुझ्या प्रत्येक वाक्यात, प्रत्येक शब्दामध्ये नेहा डोकवत होती. आय एम सो हॅपी. आय एम सो हॅपी की फायनली आज एवढ्या महिन्यानंतर गंगेत घोडं न्हालंय. आय एम सो हॅपी. सांग, कधी बोलणार आहेस नेहाशी? मी नेहाबद्दल नाही, स्वतःबद्दल बोलतो. म्हणजे मी दुबईला जातोय, कायमचा. दॅट्स माय फायनल डिसिजन. नो डिस्कशन्स, नो आर्ग्युमेंट्स. नमस्कार. येऊ का? या या, विचारताय काय? या 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 परांजपे या. बसा बसा. बरे का लेले वहिनी, हे आहेत ना, हे आमच्या नेहाचे होणारे मिस्टर ऍडव्होकेट परांजपे. नमस्कार नमस्कार. बरं झालं हो, तुम्ही अगदी देवासारखे भेटलात तुम्ही. का काय झालं? एक कोर्टाचं काम होतं हो, कराल ना? अहो न करायला काय झालं? हे आपले परांजपे आहेत ना, ते आपल्या सोसायटीचे जावईच झालेत जणू. त्यामुळे ते करतीलच. तुम्ही फक्त बोला हो. हो, आमच्या यांनी फंडातून पैसे काढून गावाला संडास बांधला. का तर आधीच चुलत्याशी भांडण आहे. गावाला गेल्यावर पंचायत नको, पण झालं सगळं उलटच हो. त्या कॉन्ट्रॅक्टरने सगळा गोंधळ केला. संडास बांधला आमच्या अंगणात आणि दार कुठे? चुलत्याच्या कंपाऊंड कडे. पैसा आमचा, जागा आमची, आणि वापरणार कोणते? हे न्यायाला धरून आहे का? तुम्हीच मला सांगा. आमचे हे गावी गेल्यावर खा खा खातच असतात. आणि कळलंच असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते. हो, मला कळलंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. पण कसं आहे ना, मी ज्या केसेस घेतो त्या. पण ही केस घ्याच तुम्ही आता. 10-20 कलम लावून चांगला त्यांच्यावर दावा ठोका. मी काय म्हणते लेले वहिनी, या तुम्ही निघा. म्हणजे मी तुम्हाला सगळ्याला सांग. पण मी यांना काय सांगू? मी सांगते ते सांगा. हा चला या ना तुम्ही पण या. मी काय करते, नंतर तुमच्या घरी येते आणि तुम्हाला सगळं समजावून सांगते. तुम्हाला पण सांगे ना मी. हा येईन नक्की. काय बायका असतात ना.